मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो तुमचं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं नातेवाईकांचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसून तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा स्मार्टफोन असेल, तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण आपले सरकार mahaonline.gov.in या वेबसाईट वरती यायचे. मित्रांनो ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टॅप करून या पोर्टलवर येऊ शकता. मित्रांनो तुम्हाला असं पोर्टल दिसेल, आपले सरकार महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट. आता हे तुम्हाला डेस्कटॉप दिसेल. मित्रांनो या डेस्कटॉप मध्ये आता भरपूर ऑप्शन दिले. मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईट वरती आले असेल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुमचं युजर आयडी आणि पासपोर्ट तुम्हाला फिलअप करून लॉग इन करायचं आहे. मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन पासून सुरुवात करू. न्यू रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं ते डिटेल आपण इथे टॅप करायचं. मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. या पोर्टल मध्ये ऑप्शन 1 ऑप्शन 2 दिले. मित्रांनो आता ऑप्शन 1 चॉईस करायचं आहे. तुम्ही ऑप्शन चॉईस केल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मित्रांनो मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर सेंड OTP, वन टाइम पासपोर्ट येणार आहे तुमच्याकडे OTP, ते OTP फिलअप करायचं आणि तुम्ही युजर नेम तुमचं स्वतः क्रिएट करायचं आहे. मित्रांनो युजर नेम आता kumar@123 असं तुम्ही स्वतः, हे बघा citizen@123 असं दिले. मित्रांनो असं चेक करून घ्यायचं. अवेलेबल असेल तर अवेलेबल असं दाखवणार आहे, नसेल तर ऑलरेडी एक्झिट असं दाखवतील. मित्रांनो नंतर OTP आल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप दिसेल. मित्रांनो त्याच्यानुसार आपल्याला तुमचं पासपोर्ट क्रिएट करायचंय. मित्रांनो आता स्वतः पासपोर्ट क्रिएट करायचंय. पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर सबमिट करून द्यायचं. हे सबमिट केल्यानंतर ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर फ्रंट पेज वरती यायचं. मित्रांनो होम वरती टॅप करायचं. होम वरती टॅप केल्यानंतर तुमचं युजर आयडी तुम्ही क्रिएट केलं असेल ती युजर आयडी तुम्ही इथे फिलअप करायचं. युजर आयडी फिलअप केल्यानंतर तुमचं पासपोर्ट तुम्ही स्वतः क्रिएट केलं असेल तर पासपोर्ट फिलअप करायचं. मित्रांनो पासपोर्ट फिलअप केल्यानंतर हे कॅप्चा जसं आहे तसं तुम्ही फिलअप करून द्यायचं आहे. हे कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट चॉईस करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं. मित्रांनो हे बघा इथे लॉग इन करायचं आहे. आता ही तुमची तुम्ही ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालं होतं. रजिस्ट्रेशन झाल्यामुळे आता लॉग इन केलंय. मित्रांनो हे बघा मी ऑलरेडी शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन, आता मी हे ऍप्लिकेशन अप्लाय केलं होतं शॉपसाठी, ते ऑलरेडी दाखवते कारण हे सर्टिफिकेट आले. मित्रांनो पेमेंट वगैरे सर्व झालं होतं. तुम्हाला काय करायचं आहे, आता कास्ट सर्टिफिकेट साठी आपल्याला कुठे यायचंय. मित्रांनो हे बघा या ठिकाणी टॅप करायचंय. मित्रांनो हे बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर थर्ड अपील. आता इथे काहीच दाखवत नाही थर्ड ऍप्लिकेशन. आता आपल्याला काय करायचंय, रेन्यू डिपार्टमेंट मध्ये यायचं. मित्रांनो इथे बघा रेन्यू डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर सब डिपार्टमेंट दाखवेल. आता इथे रेन्यू सर्व्हिस, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट. आता रेन्यू सर्व्हिस टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर इथे भरपूर सर्टिफिकेट दिसतात. सर्टिफिकेट कॉफी रेकॉर्ड राईट, सर्टिफिकेट ऑफ रेसिडेंट, भरपूर सर्टिफिकेट आहे. आपल्याला काय करायचंय, इन्कम सर्टिफिकेट वगैरे सर्व डिटेल इथे दिले. मित्रांनो आपल्याला काय करायचं, मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट काढायचं. इथे टॅप करायचं. हे बघा कास्ट सर्टिफिकेट वरती टॅप केल्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचंय. हे बघा प्रोसीड वरती टॅप केल्यानंतर वेट करायचंय कारण लोडिंग येत आहे. मित्रांनो हे बघा मित्रांनो देअर आर नो आयटम टू डिस्प्ले असं म्हटलंय. मित्रांनो आता काय करायचंय, सर्व्हिस लिस्ट वरती यायचं. सर्व्हिस लिस्ट वरती आल्यानंतर तुम्ही इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट बघायचंय. मित्रांनो आता बघा कुठे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिसते, इथे कास्ट सर्टिफिकेट वरती यायचं. इथे आल्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट, हे बघा सर्टिफिकेट नेम कास्ट सर्टिफिकेट. आता आपण जे कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करतो त्याच्यासाठी आपल्याला
डॉक्युमेंट काय काय लागेल, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट काय काय लागेल ते आपल्याला दिले मित्रांनो. बघा मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 असं डॉक्युमेंट दिले. एवढे डॉक्युमेंट आपल्याला तिथे अपलोड करायची गरज नाही मित्रांनो. फक्त यापैकी एनी वन, फक्त आपल्याला एकच पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, जे असेल तुमच्याकडे ते एकच प्रूफ आपल्याला अपलोड करायचं. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेस एनी वन एकच. इथे पण वॉटर बिल असेल, रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. एकच डॉक्युमेंट अपलोड करायचे. अदर डॉक्युमेंट एनी वन. आता इथे बघा मित्रांनो अदर डॉक्युमेंट एनी वन दिले. आता तुम्हाला एकच डॉक्युमेंट इथे अपलोड करायचंय. एनी वन तुमच्याकडे भरपूर गॅजेट असेल किंवा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा भरपूर आहे, इथे तुम्ही रीड करून घ्यायचे. फक्त आपल्याला डॉक्युमेंट एनी वन फक्त एकच आपल्याला अपलोड करायचे मित्रांनो. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तुम्हाला जर हे डॉक्युमेंट आठवत नसेल तर तुम्ही प्रिंट पण करू शकता मित्रांनो. हे काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा राजपत्रामध्ये जाहीर केलेल्या नावातील बदलाचे पुरावा जे असेल ते तर तुम्ही इथे प्रिंट करू शकता. कंटिन्यू करायचं मित्रांनो. इथे कंटिन्यू केल्यानंतर हे बघा, कंटिन्यू केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट साठी आपल्याला इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर कास्ट मायग्रेंट सर्टिफिकेट, कास्ट एससी सर्टिफिकेट, कास्ट एसटी सर्टिफिकेट, कास्ट ओबीसी सर्टिफिकेट, सर्व कास्ट दिले मित्रांनो इथे. आता कास्ट मायग्रेट सर्टिफिकेट काय असतं मित्रांनो, मायग्रेंट एखाद्या परराज्यातून तुम्ही महाराष्ट्र राज्यात आले असेल तर तुम्ही कास्ट मायग्रेंट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचे मित्रांनो. हे सिलेक्ट केल्यानंतर बघा मित्रांनो आता मी एसटी कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट केले. आता सिलेक्ट केल्यानंतर ऍप्लिकेशन डिटेल फिलअप करायचे मित्रांनो. इथे बघा ऍप्लिकेशन डिटेल. आता कुमारी, ॲडव्होकेट किंवा मिस्टर किंवा श्री किंवा श्रीमती जे असेल ते तुमचं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. मिस्टर असेल तर मिस्टर करायचं. आता हे बघा मित्रांनो हे ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचं सर्व डिटेल तुम्ही फिलअप करायचे मित्रांनो. तुमची डिटेल तुमच्या नावाने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. ज्या उमेदवारांच्या नावाने तुम्हाला कास्ट काढायचं असेल तर त्या उमेदवारांच्या नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन करायचंय. तुमचं नाव वगैरे हे सर्व ऑटोमॅटिक येणार आहे मित्रांनो. आता फादर सोल्युशन. आता फादरचं डिटेल भरायचं. फादर नेम इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये फिलअप केल्यानंतर ऑटोमॅटिक मराठीमध्ये येणार आहे. बाकी डेट ऑफ बर्थ हे सर्व रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा सर्व हे डिटेल फिलअप झाले होते मित्रांनो. ईमेल आय डी द्यायचे असेल तर ईमेल आय डी देऊ शकता. नंतर ऑक्युपेशन तुमचं बघा आर्ट्स, BA जे असेल, डॉक्टरेट, इंजिनियर जे असेल तुमचं किंवा फॉर्मर असेल तर फॉर्मर सिलेक्ट करायचं आहे. आधार नंबर फिलअप करायचं आहे. भारतीय नॅशनल हे ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचं ॲड्रेस फिलअप करायचं आहे. बिल्डिंग ॲड्रेस द्यायचं आहे. नंतर स्ट्रीट तुमचं स्ट्रीट इथे फिलअप करायचं आहे मित्रांनो. लँडमार्क्स मग नंतर तहसील सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुमचं विलेज नेम सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. हे ऑटोमॅटिक सर्व ऑनलाईन येणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही इथे आता पिन कोड तुमच्या आधारवरती पिन कोड दिले असेल तर पिन कोड फिलअप करायचं आहे. रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकेंट. आता बघा इथे तर ऑलरेडी हे रजिस्ट्रेशन केले होते तेव्हाच हे डिटेल फिलअप झाली होती. आता रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट. आता कोणाचं तुमचं मुलाचं काढायचं असेल का काढायचं आहे का किंवा तुमचं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे का इथे टॅप करायचं मित्र. मदर, डॉटर, फादर, ग्रँड डॉटर ज्यांचं काढायचं असेल ते सिलेक्ट करायचं मित्र. आता बघा सेल्फ स्वतःचं काढायचं असेल तर सेल्फ करायचं. डॉटरचं असेल तर डॉटर करायचं मित्रांनो. सेल्फ काढायचं आहे मला तर मी सेल्फ सिलेक्ट केलं मित्रांनो. सेल्फ इफ यू मायग्रेंट फ्रॉम वन डिस्ट्रिक्ट टू अनदर डिस्ट्रिक्ट. आता डिस्ट्रिक्टमध्ये तू मायग्रेंट केलं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. आता बेनिफिशरी फादर डिटेल. आता जो ॲप्लिकंट असेल, जो अर्जदार असेल त्यांच्या वडिलांचे डिटेल तुम्ही इथे फिलअप करायचे आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, जेंडर्स, ईमेल आय डी, त्यांचं व्यवसाय काय आहे ते व्यवसाय सिलेक्ट करायचं. नंतर आधार नंबर फिलअप करायचा. आधार नंबर फिलअप केल्यानंतर बेनिफिशरी फादर ॲड्रेस. आता जो ॲप्लिकंट असेल त्यांचं फादरचं डिटेल इथे फिलअप करायचं. ॲड्रेस फिलअप करायचं आहे. सेम टू सेम जसं आहे तसं आपल्याला फिलअप करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तहसील सिलेक्ट करायचं आहे. तहसील सिलेक्ट केल्यानंतर विलेज सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. हे बघा विलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल. आता कॅटेगरी द्यायची तुमची कॅटेगरी कोणती आहे.
जी कॅटेगरी असेल ते तुम्ही तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ST येणार आहे बघा. हे आता तुमचं बुद्धिस्ट, हिंदू, जैन, मुस्लिम जे असेल तुमचं ते रिलीजन तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. कास्ट, आता जे कास्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, आता जे पावरा बिल किंवा जे असेल ते बादाम मेरिया बिल जे असेल ते तुम्ही इथे फिलअप करायचे. मदर टंग तुमची द्यायचे, मदर टंग. नंतर मित्रांनो हे ब्लँक सोडलं तरी चालेल, काही गरज नाही, फक्त हे ब्लँक सोडलं तरी चालेल, सबकास्ट सोडलं तरी चालेल. नंतर ॲप्लिकंट ऑदर डिटेल द्यायचे. त्यांचे व्यवसाय काय, शिक्षण काय, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, जे असेल ते त्यांचं सिलेक्ट करायचं मित्रांनो. नंतर फादर ऑदर डिटेल त्यांचं व्यवसाय, फार्मर आहे का, फार्मर सिलेक्ट करायचं आहे. बेनिफिशरी ऑदर डिटेल बघा मित्रांनो, बेनिफिशरी ऑदर डिटेल पण द्यायचे. ओरिजिनल विलेज, प्लेस, तहसील, डिस्ट्रिक्ट, पर्सन, डिस्क्रिप्शन, सर्व डिटेल तुम्ही, तालुका, जिल्हा, हे सर्व सिलेक्ट करायचे मित्रांनो. सेम टू सेम आपल्याला ओरिजिनल प्लेस आपल्याला द्यायचे. तुम्ही ऑलरेडी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात होते किंवा तुम्ही तिथेच आहे तर तुमचं तोच ॲड्रेस तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तहसील पण तोच सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. हे सर्व फिलअप केल्यानंतर हे ऑटोमॅटिक येणार आहे. सिलेक्ट करायचं आणि आपलं तहसील बघायचं, डिस्ट्रिक्ट बघायचं, विलेज बघायचं आणि सिलेक्ट करून द्यायचं. अटॅचमेंट टू बी द अटॅच. आता डॉक्युमेंट काय काय अटॅचमेंट करणार आहे तुम्ही. एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ दिस शेड्यूल्ड ट्राईब. आता शेड्यूल्ड ट्राईब क्लेम. आता बघा मित्रांनो, इथे येस या नो करायचं. एव्हिडन्स काय देताय तुम्ही, तुमच्याकडे असेल ते येस करायचं, येस केल्यानंतर डिस्क्रिप्शन लिहायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. हे बघा हे डॉक्युमेंट. आता प्रायमरी लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते येस करायचं. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन रिगार्ड टू द शेड्यूल्ड ट्राईब असेल तर येस करायचं. नंतर फक्त तुम्ही काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जे रेड कलरमध्ये दिसते तेच फक्त तुम्ही कंपल्सरी आहे. हे बघा क्लेम रेड कलरमध्ये तुम्हाला हे सिम्बॉल दिसते. फक्त हेच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ 5 विलेज वेअर ॲप्लिकन्स रिलेटिव्ह रेसिडेंट. तुमचं रिलेटिव्ह असेल, कोणकोणत्या विलेजमध्ये राहतात त्यांचं नाव लिहायचं मित्रांनो. विलेज नेम लिहायचे, कोणकोणत्या विलेजमध्ये कोणकोणत्या गावामध्ये राहतात ते विलेज नेम 5 नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. नंतर गोड नेम तुमचं कोणत्या जे असेल ते तुमचं गोड नेम, देवाचं नाव लिहायचं आहे. नंतर तुम्ही इथे एव्हिडन्स, हे बघा आता एव्हिडन्स ऑफ ॲप्लिकंट ओरिजिनल विलेज टाउन इफ यू एनी, हे बघा येस करायचं, नो नसेल तर नो करायचं मित्रांनो. हे तुमच्यावर आहे मित्रांनो. नंतर ॲफिडेविट, इथे बघा डाउनलोड ॲफिडेविट फॉर्म. आता डाउनलोड करायचं ॲफिडेविट फॉर्म. हे बघा हे ॲफिडेविट फॉर्म डाउनलोड करायचं आणि फिलअप करायचं आणि अपलोड करून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, आता हे अदर डिटेल रिझन्स द्यायचे. डू यू नीड ॲफिडेविट, तुम्हाला गरज असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. आता हे बघा हे तुम्हाला डू यू नीड ॲफिडेविट हे येस करावं लागेल, कारण येस केल्याने तुमचं फॉर्म पुढे सबमिट होईल मित्रांनो, नाहीतर सबमिट होणार नाही. तर येस करायचं मित्रांनो. आणि इथे रिझन द्यायचं आहे. रिझन दिल्यानंतर ॲग्रीमेंट डिटेल रीड करायचं आणि इथे आय ॲक्सेप्ट वरती टॅप करून द्यायचं मित्रांनो. व्हिडिओ जास्त मोठं होत आहे म्हणून मी एवढं स्पीडमध्ये तुम्हाला डेमो दाखवते मित्रांनो, कसं कास्ट अप्लाय करायचं ते. तर मित्रांनो हे बघा हे शेवटची स्टेप आहे. सर्व डिटेल चेक करून घ्यायचंय आपण बरोबर ॲप्लिकेशन फिलअप केलंय का. डू यू नीड ॲफिडेविट हे येसच करायचं मित्रांनो. हे येस केल्यानेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट जनरेट होणार आहे, नाहीतर होणार नाही मित्रांनो. ॲफिडेविट आता तुम्ही कुठे अपलोड करायचं आहे ती पुढची स्टेप आहे मित्रांनो. आता हे बघा मित्रांनो, सेव्ह करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.